एकनाथ शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार हे महायुतीच्या 2.5 वर्षांच्या सरकारमध्ये मंत्री होते। मात्र देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालं नाही। दरम्यान सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सत्कार सोहळ्यात मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं। तसंच पुढील 2.5 वर्षात काय होईल हे सांगता येत नाही असंही त्यांनी म्हटलं। त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला। तसंच जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्यांचाच राहणार आहे, कुठेही जाणार नाही। ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमच्या आदेशाचं पालन करणार असंही विधान सत्तारांनी केल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवण्यात यायला आता सुरुवात झालेली आहे। मला अनेक लोकांनी सांगितलं की साहेब तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असेल। माझा निर्णय तोच आहे, आज भी आहे की जोपर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्याच पक्षात राहणार, कुठेही नाही। ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल। पुढच्या वेळेस काय होईल 2.5 वर्षानंतर हेही आज सांगता येणार नाही, कारण की राजकारणामध्ये कधीही त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिले जातात। बरं, अब्दुल सत्तारांचं हे विधान तर आपण ऐकलं, मात्र या वक्तव्यांदरम्यान त्यांनी एक शेरही उपस्थितांना त्यावेळेला ऐकवला। तो शेरही आपण ऐकूयात आणि त्यानंतर सत्तारांच्या या सूचक वक्तव्यासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्यासोबत चर्चा करण्याआधी आपण सत्तारांनी केलेली ही शेरो शायरी आधी ऐकूयात। कुछ देर तक खामोशी है, फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा। अंबादास दानवेजी पुढच्या 2.5 वर्षात काय होईल सांगता येत नाही असं सत्तार म्हणतायत। सूचक वक्तव्याचा अर्थ नेमका काय? हे पहा, तुम्ही 2.5 वर्षाची गोष्ट करता, मी म्हणतो 2.5 महिन्यात काय होईल याचा भरोसा नाही। परंतु अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आणि मला असं वाटतं अशी चर्चा म्हणतात, असं काही होत नसतं राजकारणात की 2.5 वर्ष हे मंत्री झाल्यावर 2.5 वर्ष दुसरे मंत्री। राजकारणात असे लॉलीपॉप दाखवले जात असतात, तसंच अब्दुल सत्तारांना दाखवलेलं असेल म्हणून ते पुढच्या 2.5 वर्षात काहीतरी होईल असं म्हणत असावेत। तुम्ही तर भाजपचा अनुभव फार जवळनं घेतलेला आहे, भाजपचा हाच अनुभव शिवसेनेला घ्यावा लागू शकतो असं वाटतं का तुम्हाला? हो, हे पहा, क्षणाक्षणाला सगळे रंग राजकारणाचे बदलत असतात किंवा बदलतात। उद्या काय होईल त्याचा आज भरोसा देता येत नाही। त्यामुळे 2.5 वर्षाची गोष्ट तर फार लांबची असते। 2.5 वर्षानंतर कोण काय करेल, अब्दुल सत्तार काय करेल आणि हे सरकार सुद्धा काय करेल याचा कोणीच ठाव ठिकाणा घेऊ शकत नाही। म्हणून एक मनाला समाधान मानण्यासाठी अब्दुल सत्तार, जसं मानसशास्त्रामध्ये द्राक्ष आंबट लागतात, द्राक्ष आंबट किंवा गोड अशी एक मानसशास्त्रीय चाचणी असते, तसे कोल्ह्याला जर ते द्राक्ष मिळाले नाही तर ते आंबट वाटतात। तसं मला वाटतं अब्दुल सत्तारांना आता 2.5 वर्षाचे वेध लागले असावे, परंतु या 2.5 वर्षाची सत्यता काहीच नाही एवढं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन। घ्यावा लागू शकतो नाही, घ्यायचं त्यांची प्रोसेस चालू आहे आत्ताच्या घडीला। ज्या अर्थी शपथविधी 23 तारखेला मेजॉरिटी आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना शपथ घ्यायला 5 डिसेंबर उगवला। एकनाथ शिंदेजी दिल्लीला गेले, नंतर गावाकडे निघून गेले, नंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं नाही स्वीकारावं, कोणतं खातं घ्यावं, याच्यावर ज्या अर्थी 15 दिवस गेले, याचाच अर्थ जे अनुभव माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आले ते अनुभव एकनाथ शिंदेंनाही आलेले आहेतच। आता या गोष्टी कोणी कबूल करत नसतं, कारण आता याच्यात अनेक म्हणी आहेत, ती मी म्हणणार नाही, परंतु मला असं वाटतं अशा गोष्टीचा बोबाटा कोणी करत नसतं, परंतु ह्या गोष्टी झालेल्या आहे हे सत्य आहे। शिवसेनेतली खतखत सत्तारांच्या वक्तव्यामधून बाहेर येते? नाही, सत्तारांची खतखत वेगळी आहे। सत्तारांची खतखत आताची शिवसेना तर शिवसेना मान्य उद्धवजींचीच आहे। या बाकीच्या टेम्पररीच्या सेना अशा अनेक येत असतात आणि अनेक जात असतात, अशा अनेक सेना बघितलेल्या या महाराष्ट्राने। अब्दुल सत्तारांची खतखत ही व्यक्तिगत लेवलची असं माझं स्पष्ट मत आहे।
कारण त्यांना मंत्रिपदाशिवाय रावलं जात नाही. ते वेगवेगळ्या पक्षात होते, काँग्रेसमध्ये होते, मंत्री होते, शिवसेनेत आले, मंत्री आहे. नंतर आता भाजपबरोबर सत्ता गेली, तिथेही ते मंत्री आहे ना. आता त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ती खतखत ते व्यक्त करतात. गेलेल्यांसाठी आपले दरवाजे बंद असल्याचं उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलं. मात्र सत्तारांनी जर यायची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही काय कराल? हे पण सत्तारांनी अशी कोणती इच्छा व्यक्त केली नाही. सत्ता हे सत्ता त्यांना पाहिजे एवढं तुमच्या माहितीच तो सांगतो. मी संभाजीनगरचा आहे. अब्दुल सत्तारांना मी चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्यांना सत्ता ही आवश्यक आहे. सत्ता जिथे मिळेल तिथे ते जाऊ शकतात असं माझं मत आहे. शिंदेंचा विश्वास असेपर्यंत मी त्यांचाच आहे. मात्र विश्वास संपला की जनतेच्या आदेशाचं पालन करणार या सत्तारांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे अब्दुल सत्तार हे तसं पाहायला गेलं तर त्यांची तारीफ होईल, परंतु ते स्वतंत्र नेतृत्व आहे. त्यांना कोणत्या पक्षाची कोणत्या नेत्याची गरज नाहीये. असं एकंदर त्यांची कामकाजाची पद्धती असते. कोणत्याही पक्षात राहिलं तर पक्षाच्या 4 गोष्टी ऐकाव्याच लागतात. मनाने सगळ्या गोष्टी करता येत नाही आणि सत्तार त्या स्वभावातले नाही. त्यामुळे ते कुठेही अशा पद्धतीनं राहतील किंवा राहू शकतील याची शाश्वती नाहीये. सत्तारांचा योग्य सन्मान होतोय का? आता मी काय सांगणार त्याच्याविषयी. खातेवाटप कोणाकोणाला काय काय दिले, दुसऱ्या पक्षाचे मंत्री कोण असावे इथपर्यंत भारतीय जनता पार्टीचं नियंत्रण आहे. आता काही निर्णय, आजचाच निर्णय मुंबई बँकेमध्ये सरकारी कर्मचारी असेल यांचं खाते उघडणे, डिपॉझिट ठेवायला परमिशन. खरं तर अर्थ विषयाशी संबंधित आहे. आज अर्थ विषयाचे विभागाचे मंत्री माननीय अजितदादा उपस्थित नसताना मला असं वाटतं पुढच्या बैठकीत हा निर्णय झाला असता. पण तो असं समजायला जागा आहे की अजितदादा नसताना हा निर्णय इमिजिएट घ्यावा असं समजायला जागा आहे. मग मुंबई बँकेलाच हा निर्णय झाला तर महाराष्ट्रात अनेक बँका आहेत. मला असं वाटतं सहकारी बँकामध्ये अ, ब, क दर्जाच्या बँका असतात. त्याचं भांडवल किती असावं, त्याचं गुणोत्तर असतं, त्याचं प्रमाण असतं, त्याचं डिपॉझिट कसं असावं, त्याचं वसुलीचं प्रमाण काय असावं, या सगळ्यांचा अभ्यास करून मला असं वाटतं अशी परवानगी देण्यात येत असते. आणि मग अशी मागणी अनेक बँकांची आहे. पण मुंबई बँकेलाच दिली ती प्रवीण दरेकर त्याचे अध्यक्ष असावे. कोणती सहकारी बँक हिचा विकास झालाच पाहिजे. अध्यक्ष कोण आहे हा मुद्दा महत्वाचा नाही, परंतु जो न्याय मुंबई बँकेला लागला तोच न्याय इतर बँकांना लागला पाहिजे. सरकार येणार का, तो लावेल का, हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरा, अजितदादा नसताना त्यांच्या खात्याचा निर्णय एवढा काय इमिजिएट आवश्यक होता का की बाबा या महिन्याच्या ऐवजी पुढच्या महिन्यात झाला असता, 8 दिवसांत झाला असता. याचाच अर्थ कुठंतरी काहीतरी होतंय हे समजायला एक वाव आहे असं मला तरी वाटतं. येत्या काळामध्ये या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेची वेगळी भूमिका असू शकते? हे आपण जरासं गोंधळ करतोय. अब्दुल सत्तार बोलले म्हणजे शिंदेची सेना बोलली असं मुळीच होत नाही. अब्दुल सत्तार एक मला असं वाटतं त्यांच्यापुरतं, त्यांच्या मतदारसंघापुरतं, फार झालं तर त्यांच्या जिल्ह्यापुरतं बोलले असतील. बाकीच्या ठिकाणी त्यांचा काही संबंध असायचा काही कारण नाही. त्याच्यामुळे ते जे म्हणतील ते शिंदेची सेना करेल किंवा शिंदेची सेना म्हणते ते अब्दुल सत्तार करतील असं मुळीच समजायची गरज नाही असं मला तरी वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.